भाग 1. गडचिरोली जिल्हा. भौगोलिक ओळख, प्राचीन इतिहास आणि आदिवासी संस्कृतीची मुळे. महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला वसलेला गडचिरोली जिल्हा हा केवळ नक्षलवाद किंवा जंगलांसाठी ओळखला जाणारा प्रदेश नसून तो प्राचीन इतिहास, समृद्ध आदिवासी संस्कृती आणि राजकीय चळवळींचा साक्षीदार राहिलेला जिल्हा आहे. विदर्भाच्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेला हा गडचिरोली जिल्हा छत्तीसगड व तेलंगणाच्या सीमेला लागून आहे. घनदाट जंगलांनी वेढलेला, नद्या, डोंगर आणि आदिवासी जीवनशैली यांचा अनोखा संगम या जिल्ह्यात पाहायला मिळतो. गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तर दिशेला चंद्रपूर जिल्हा, पश्चिमेला गोंदिया जिल्हा, दक्षिणेला तेलंगणा राज्य तर पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे. वैनगंगा, इंद्रावती, प्राणहिता आणि गोदावरीच्या उपनद्यांमुळे हा परिसर प्राचीन काळापासून वस्तीयोग्य राहिलेला आहे. दाट जंगल, नैसर्गिक साधन संपत्ती आणि दुर्गम भूप्रदेश यामुळे हा भाग अनेक शतकांपर्यंत मुख्य राजकीय प्रवाहापासून काहीसा अलिप्त राहिला. इतिहासाच्या दृष्टीने गडचिरोलीचा उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळतो. प्राचीन काळात हा प्रदेश दक्षिण कोशल आणि विदर्भाचा भाग मानला जात असे. मौर्य आणि सातवाहन काळात ह्या भागावर अप्रत्यक्ष प्रभाव होता. सातवाहन राजवटीत या प्रदेशातून व्यापार मार्ग जात असत. विशेषतः जंगलातील लाकूड, मध, लाख व औषधी वनस्पती यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे. वाकाटकांच्या काळात विदर्भाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते आणि गडचिरोली परिसरातील जंगल संपत्तीचा उपयोग राज्यासाठी केला जाऊ लागला. वाकाटकानंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांच्या सत्तेचा प्रभाव काही अंशी या भागावर होता. गडचिरोली हा भाग दुर्गम भूगोलामुळे थेट प्रशासन फारसे प्रभावी नव्हते. त्यामुळे आदिवासी समाजाची स्वायत्तता ही टिकून राहिली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासाचा कणा म्हणजे येथील आदिवासी समाज. गोंड, माडिया, मुरिया, कोलाम, परधान, हलबी अशा अनेक आदिवासी जमाती येथे वास्तव्यास राहत होते. गोंड राजवटीच्या या भागावर विशेष प्रभाव होता. गोंड राजांनी जंगल व्यवस्थापन, जलसंधारण आणि स्थानिक प्रशासनाची स्वतंत्र पद्धत विकसित केली होती. गडचिरोली परिसरातील अनेक गावांची नावे गोंडी भाषेतील शब्दांवर आधारित आहे, जे त्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वाचे पुरावे आहेत. गोंड राजवटीत गडचिरोली परिसर हा सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध होता. गोंडी भाषा, लोककथा, देवदेवतांची संकल्पना आणि निसर्ग पूजेला
विशेष महत्त्व होते. झाडे, डोंगर, नद्या यांना देवतांचे स्थान दिले जात असे. आजही अनेक आदिवासी सण निसर्गाशी निगडीत आहेत, जे या प्राचीन परंपरांचे अवशेष आहेत. मध्ययुगीन काळात या भागावर मुस्लिम सत्तांचा फारसा थेट प्रभाव पडला नाही. काही प्रमाणात बहमनी आणि नंतर निजामशाहीचा प्रभाव सीमावर्ती भागात जाणवतो. पण अंतर्गत जंगल प्रदेश गोंड राजांच्या नियंत्रणाखालीच राहिला. यामुळेच गडचिरोलीची सांस्कृतिक ओळख स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण राहिली. मराठा साम्राज्याच्या काळात गडचिरोली परिसराचे महत्त्व वाढू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत विदर्भाचा समावेश होते असे माहिती देण्यात येते. मात्र गडचिरोली सारख्या दुर्गम भागात थेट मराठा प्रशासन उशिरा पोहोचले. भोसले राजवटीत, विशेषतः नागपूरकर भोसल्यांच्या काळात या भागावर अधिक नियंत्रण प्रस्थापित झाले होते. जंगल, महसूल, लाकूड आणि खनिज संपत्ती यांचा उपयोग राज्यासाठी करण्यात आला होता. ब्रिटिश काळात गडचिरोलीचा इतिहास हा निर्णायक वळणावर आला होता. इंग्रजांनी या भागाला चांदा जिल्ह्याचा भाग म्हणून प्रशासकीय स्वरूप दिले होते. जंगल कायदे, वन संरक्षण कायदे आणि महसूल धोरणांमुळे आदिवासी समाजावर मोठा अन्याय झाला होता. पारंपरिक जंगल हक्क हिरावले गेले होते आणि आदिवासी जीवनशैलीवर आघात झाला. याच काळात आदिवासी असंतोषाची बीजे रोवली गेली. सांस्कृतिक दृष्ट्या गडचिरोली जिल्हा म्हणजे लोककला, लोकसंगीत आणि परंपरांचा खजिना आहे. ढोल, मादल, टिमकी यासारखी वाद्ये, गोंडी नृत्य, दंडार नृत्य आणि सण समारंभ आजही जिवंत आहेत. भाषा, पोशाख आणि खाद्य संस्कृतीतून या समाजाची स्वतंत्र ओळख स्पष्टपणे दिसते. गडचिरोलीचा जर इतिहास आपण बघितला तर आपल्याला असे समजून येते की गडचिरोलीचा इतिहास म्हणजे केवळ राजसत्ता बदलाचा आलेख नसून तो आदिवासी अस्मिता, संघर्ष आणि टिकावाचा इतिहास आहे. हा जिल्हा आजही आधुनिकतेच्या उंबरठ्यावर उभा असून परंपरा आणि बदल यांचा संघर्ष येथे प्रकर्षाने दिसून येतो.